आणि सत्संग असल्यामुळं त्याचा संसार सफल आहे. ज्याला असं वाटतं की आपला संसार सुफल व्हावा तर त्यांच्या संसारामध्ये सत्संग पाहिजे, संतांचे विचार पाहिजे. आता भगवान शंकराच्या संसारात संतांचे विचार आहे, सत्संग आहे, म्हणून माता पार्वती देखील विषय सुखाला बोलल्या नाही. आहे त्या परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करायचं. त्याच्याकरता काही जास्त अपेक्षा नाही. ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे तर त्या सत्संग ज्याच्या जीवनात आहे ना, त्याच्या जास्त अपेक्षा नसतात, काही सांसारिक इच्छा नसतात. ठेविले अनंते तैसीची राहावे असं म्हणतो आणि त्याच्या संसारात समाधान असतं. भगवान शंकराच्या संसारात समाधान प्राप्त झालेलं आहे. शिव शक्तीशिवाय अधुरे होते, पण सती माता ही पार्वती मातेच्या रूपामध्ये आता परत भगवान शंकराच्या जीवनात आलेली आहे आणि दोघांचाही उत्तम प्रकारे संसार चालू आहे. म्हणून ज्याला असं वाटतं की आपला संसार सुखाचा व्हावा तर त्यानं महाराज घरात काय करायचं, भगवान शंकराचा एक फोटो लावायचा. काय लावायचा? फोटो. आणि तो फोटो देखील सहपरिवार भगवान शंकराच्या परिवारासहित लावायचा. आणि असा लावायचा की तिथं त्याच्यावर आपली दृष्टी पडली की आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला संसार कसा करायचा. ह्यांच्यासारखा. कोणासारखा? भगवान शंकरासारखा. म्हणून भगवान शंकराचा फोटो हा घरात लावा. म्हणजे सतत जर दर्शन राहिलं तर संसारामध्ये कलह होणार नाही. आता बराच काळ असा निघून गेला, पण आता देवादिक जे आहे तर हे देव काही गप्प बसना. ते म्हणे भगवान शंकराचं लग्न इतके दिवस झालंय म्हणे, अजून काय हातात काही नाही, काही गोड बातमी नाही, काहीच नाही म्हणे आणखीन. कारण हे वाट कशाची बघू लागले? शिवपुत्राची. मग भगवान शंकरानं आता काहीतरी हालचाल केली पाहिजे. आता हे भगवान शंकर महाराज शिवपुत्राची उत्पत्ती करणारच, पण हे देव ग बसत नाही. हे लोकांचं बी तसंच असते पहा. जोपर्यंत कोणाचं लग्न होत नाही तोपर्यंत बिना लग्नावालं पुढं दिसलं की त्याला ते विचारणार, मग लाडू कधी खाऊ घालणार? हे प्रश्न हमखास असतं. कुठपर्यंत? एकदा त्याच्या लग्नातली बुंदी खाल्ली दाढ दुखूस तर की मग त्याचा ते प्रश्न बंद होतं. मग दुसरा प्रश्न चालू होतं, मग पेढे केव्हा खाऊ घालणार? हे लोकांच्या खाण्यावर बसलेलं असतं. 6 महिने बी ग बसत नाही की लगेच पुन्हा दुसरा प्रश्न करणार, काय? पेढे कवा? म्हणजे संतती काय पुढं आहे नाही काही. तसं या दोघांनी विवाह या दोघांचा झाला, पण इकडं देवायला गडबड. मग भगवान शंकराचा शिवपुत्र कधी येणार म्हणे, लागले गडबड करायला. आणि आता माता पार्वतीला घेऊन भगवान शंकर एका निर्जन अशा स्थानी निघून गेले. त्या गुफेमध्ये महाराज दोघांचाही त्या ठिकाणी समागम चालू आहे. पण तेवढ्यामध्ये इकडं बातमी पसरली की म्हणे भगवान शंकर आणि माता पार्वती पत्ता नाही म्हणे कुठे. इथं त्यांचा काही पत्ताच दिसेना. देव लागले सापडायला. ते म्हणले देवाला आठवण करून द्यावं लागेल. देव विसरतात. म्हणे देवा तुमचा विवाह ज्या गोष्टी करता केलाय, शिवपुत्र पाहिजे, ते काम करा, तिकडे लक्ष द्या आधी. आम्हाला शिवपुत्र पाहिजे. आणि आता तर भगवान कुठे गेलेत की म्हणे निघून काय पत्ताच नाही. सगळे देवादिक महाराज भगवान शंकराला शोधायला लागले आणि शोधत त्या गुफेच्या बाहेर गेले. त्या गुफेचं दार बंद होतं. आता दार उघडण्याकरता काय केलं महाराज यांनी, भगवान शंकराला आळवण्याकरता सुरुवात केली. हे भगवान शंकराचं तर हे तेज मला सहन होईना झाले, कारण हे भगवान शंकराचं तेज फक्त शक्ती सहन करू शकते. म्हणून तू काय कर, हे तेज तू स्वीकार. अग्नीनं काय केलं महाराज, कपोत पक्षाचं रूप धारण केलं, म्हणजे कबुतराचं रूप धारण केलं.
आणि कबुतराचं रूप धारण करून ते जे भगवान शंकराचं तेज आहे तर ते तेज त्यानं पिलं. आता पिल्याच्या नंतर अग्नीलाच दाह व्हायला लागला. आता अग्नी मुळातच दाहक आहे, बरोबर ना. अग्नीचा स्वभाव काय, जाळ जे असतं, तर जाळाचा स्वभाव काय, त्या समजा चुलीवरती आपण काहीतरी ठेवलेलं आहे आणि खालून आपण आग लावली, बरोबर ना. अग्नी, त्या अग्नी जर हात घातला तर काय होतं, गार लागतं का, हा काय लागतं, गरम लागतं ना. तसं महाराज अग्नीला आता गरम लागायला लागलं, अग्नी जळायला लागला. कशाने, भगवान शंकराच्या तेजाने. अग्नीला ते सहन झालं नाही म्हणून अग्नीनं काय केलं महाराज, गंगेला दिलं. आता गंगेला देखील काय झालं, हे सहन होईने झाले, गंगेमध्ये प्रवाहित करून टाकलं त्यानं. कार्तिक मास होता आणि कार्तिक मासामध्ये जे सप्तऋषी आहेत तर सप्तऋषींच्या ज्या पत्न्या आहेत तर त्याच्यापैकी 6 जणी महाराज या गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेलेले आहेत. त्यांचा नियम होता कार्तिक मासाचा की गंगा स्नान न चुकता करायचं दररोज. गंगा स्नानाकरता या 6 जणी गेलेल्या आहेत ऋषीपत्न्या. जसे सप्त ऋषी महाराज तपस्वी आहेत तसं या ऋषीपत्न्या देखील काय तपस्विनी आहेत. आणि जसं महाराज त्या गंगेमध्ये त्या स्नान करण्याकरता गेल्या आणि जशी डुबकी मारली आणि वर आल्या तर पाहतात तर साहीला साहिबी गर्भवती. गंगेनं काय केलं, ते भगवान शंकराचं तेज या 6 जणीच्या गर्भामध्ये स्थापित केलं. 6 जणी झाल्या गर्भवती. त्या म्हणल्या, बाई आंघोळ करायला जाताना तर आपण बरे आहोत म्हणल्या, आणि गंगेत स्नान केलं की आपण डायरेक्ट काय झालो म्हणे, गर्भवती. त्या 6 जणी म्हणल्या, हे गर्भ घेऊन जर आपण तिकडे गेलो मालकाकडं तर मालक म्हणतील हे गर्भ कोणाचा आहे, विचारतील आपल्याला म्हणे. मग तर यांनी काय केलं, तपोबलानं ते गर्भ काय केला, एका गवताच्या गंजीवरती टाकून दिला. या 6 जणींनी 6 जणींचा गर्भ एकत्र झाला आणि त्याच्यातून महाराज एक सुंदर बालक प्रगट झालं. त्या ठिकाणी एका बालकाचा जन्म झाला. शरीर पूर्ण मानवाचं आहे पण त्याला 6 मस्तक आहेत. किती मस्तक आहेत, 6. आता हा कृतिकांचा मुलगा, त्या ऋषीपत्न्यांचं नाव काय, कृतिका. तर या कृतिकांचा तो मुलगा असल्यामुळे या आता त्या 6 जणीने त्याच्याकडे पाहिलं. 6 जणींच्या अंतःकरणात मातृत्वाचा भाव जागृत झाला. आता त्या म्हणल्या, या बाळाला सोडून आपण जाऊ शकत नाहीत म्हणे असं, कारण मातृत्व बघा तुम्ही महाराज. आई आपल्या मुलाकरता उपाशी राहायला तयार आहे, स्वतःची झोप खराब करायलाही तयार आहे. बघा ना तुम्ही, लहान लेकरं ज्या वेळेला होतात तर ते लहान लेकरं झाल्याच्या नंतर ते लहान लेकरं सांभाळणं किती अवघड असतं. आता ज्यांनी सांभाळले त्याला माहिती, खतरनाक महाराज. कारण माझ्या भावाची पोरगी 1 वर्षाची, तर मला कळालं की लेकरं सांभाळणं किती खतरनाक असतं काम. तेव्हा कळालं, कारण ते एका जागेवर ती बसतच नाही कशीच. ते सांभाळणाऱ्या माणसाचे पार अंगाचे एक ना एक जॉईंट ढिले करून टाकते ती. हा, माझ्याकडे यायचं म्हणलं की मी तर लांबूनच पळून जात असतो. मी म्हणतो नकोच, कारण का लेकरं सांभाळणं सोपं नाही आणि ते तुम्ही सांभाळून दाखवता. मग ते मुलं सांभाळण्याकरता महाराज तुम्ही काय केलं, तुमची झोप रात्री बेरात्री केव्हाही उठतेत लेकरं. मग त्या आईला दिवसभर काम करायचं असतं, रात्री बी विश्राम नाही. ते लेकर सांभाळण्याकरता या बिचारीनं आपलं आयुष्य काय केलं, सगळं खर्च केलं. म्हणजे एवढं मातृत्व काय आहे, श्रेष्ठ आहे. आपल्या मुलाकरता एक आई काहीही करायला तयार असते महाराज. एक कथा आहे की त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे की आईनं आपल्या मुलाकरता आपलं हृदय सुद्धा काढून काय केलेले, दिलेले. म्हणजे एवढं मातृत्व काय आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, कारण त्यांनी आपल्याकरता हाडाची काढ केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं. आपलं जे जीवन आहे
तर हे जीवन त्या लेकरांना समर्पित केलेलं असतं महाराज. त्यांनी त्यांचं जीवन जगलेलं नसतं. जेव्हापासून आपला जन्म होता ना, तर आपला जन्म झाला तर मायबाप हे कोणाकरता जगतात? स्वतः करता का लेकरा करता? हा, लेकरांकरता जगत असतात. त्यांना लहानाची मोठं करतात आणि मोठं केल्याच्या नंतर जर तेच लेकरं जर आपल्या मायबापाला सोडून जात असतील तर महाराज त्या मायबापाला किती दुःख होत असेल. आणि भलेही त्या मायबापाला लेकरांनी सोडून जरी गेले तरी ते मायबाप लेकरांना कधी शाप देत नाहीत महाराज. कधीच नाही की लेकराचं वाटोळ होऊ दे. नाही नाही, सून जर खतरनाक भेटली तर ती माय काय म्हणते की बाबा तू तिला घे आणि बाजूला वेगळं राह, पण तू सुखी राह. आमचं काय नाही, आमचं काय पिकलेलं पान म्हणे आम्ही 4 दिवस राहतो नाही राहतो, आमचं आम्हालाच काही गॅरंटी नाही, पण तुम्ही दोघं सुखानं राहा. आता हा भाव कोणाचा असतो महाराज? एका आईचा. लेकराचे हित